गायजनो गुड मॉर्निंग. आजचा दिवस होता त्याच 5वा ना, दिवस 5वा. फायनली राईड संपली काल. आता इथून पूर्ण रिटर्नची जर्नी आहे. फुल डे स्ट्रेच करू आम्ही, जितका पण किलोमीटर होईल तितका. आणि म्हणजे आरामात जाऊ. आता इथून काहीतरी अप्रॉक्सिमेटली 600 किलोमीटर आहे मोठीजू, उरण मोठीजू. सो पूर्ण एका दिवसानं आम्ही स्ट्रेच नाही कारण की आजचा दिवस आहे अजून आमच्या घरात. तर बघू, जिथं पण संध्याकाळ होईल तिथे एक रूम बुक करू आणि कुठला लोकेशन असेल तर तो एक्सप्लोर करू. मोस्टली नाहीच भेटणार कारण संध्याकाळ होईल. रूमला आराम करू, डेटा वगैरे सगळं ट्रान्सफर करायचं अजून बाकी आहे 2 दिवसाचा. मग ते वगैरे झाल्यावर मग उद्या निघू आम्ही सकाळी आणि संध्याकाळीपर्यंत आरामात घरी पोहोचू. कारण उद्यापर्यंत 200-250 किलोमीटर राहील फक्त. तो काही 7-8 तासानं होईल कवर. संध्याकाळीपर्यंत पोहोचू उद्या घरी. तर आता जसं मला नाश्ता आला आहे आलू पराठा आणि आता नाश्ता वगैरे करून आम्ही डायरेक्टली निघू इथून. बाय बाय गोवा. थँक्यू फॉर दिस अनफॉर्गेटेबल मेमरीज. जास्त नाही ना आमची चेकपोस्ट आता किती आहे, किती लांब आहे. मोपा एअरपोर्ट तर गेला पाठी झाडू. चला अजून 234 किलोमीटर्स बाकी आहे. चला डायरेक्टली स्ट्रेच तर होणार नाही काही जणू. तर डायरेक्ट स्ट्रेच नाही होणार तुमच्याशी, म्हणजे व्हायला होईल. फुल नाईटपर्यंत मारू शकतो, मिड नाईटपर्यंत. बट घरातून परमिशन नाही भाई रात्री गाडी वगैरे चालवायची. सो आता काहीतरी 232 किलोमीटर म्हणजे जयगडला चाललो आहे मी डायरेक्टली. बिकॉज ऑफ उद्या सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन करू जय विनायक मंदिरात आणि मग तिथून जर्नी स्टार्ट करू उद्याची. उद्या संध्याकाळीपर्यंत पोहोचायचा प्लॅन आहे आमचा. बघू आता कसं होतं, त्या हिशोबाने जाऊया आपण. हा ओळखला रस्ता, हा काय हाच आहे. सुंदर असा रोड गाईस तुम्ही बघू शकताय. सो आता पेट्रोल पंपला थांबलो फ्यूल अप करायला. बिकॉज ऑफ इथं रेट पेट्रोलचं जरा कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जरा जास्त आहे. 10 रुपयाचा 7-8 रुपयाचा काहीतरी फरक असेल मे बी. सो आता कोकोनट वॉटर पितो जरा, कोणामध्ये फ्यूल जाऊ आणि थांबू कुठे जेव्हा. या पंपावरती आम्ही फ्यूल अप केलं जस्ट. मी तुझा रंग लागेल. आता जेवायला आम्ही हॉटेलला थांबलो आहे फायनली. बऱ्याच अशा प्रवासानंतर हॉटेल ध्रुव. गाड्यांची अवस्था फुल खराब झाली बिकॉज ऑफ टायरची पूर्ण साल्टी गेली. पण आमचा रुतबा नाही कमी झाला काहीच. तापला आहे कारण हायवे जो भेटला ना आम्हाला इथून, हा जो हायवे आहे ना एकदम खतरनाक हायवे भेटला. सो लीन एकदम रप्पा रप करून आलो आम्ही आता पुढे.
हे बघा या लेन मारलेले दिसतात म्हणजे ब्लॅकेट दिसतात ना टायरवर. माझं तर कसं दिसतं डेंजर. ठीक आहे चला आता या हॉटेलला जेवू आपण आणि जेवल्यानंतर मग डायरेक्टली भेटू. 4 दिवस भाव खाऊन कटाळलो. आता फायनली चायनीज फूड आलेली खायची आणि शेजवान राईस मागवला आहे सेम दोघावी आणि आता चिलीचा खात्मा केला आहे मी. अजून काहीतरी कधी बाकी अजून 174 किलोमीटर काहीतरी अजून बाकी आहे. तो झाल्यावर पोचू मग आम्ही जय विनायक मंदिर जयगडला. इथे बाय. आता आम्ही इथं देवगड कुठं जायचं आहे? कुठं आपला जय विनायक मंदिरच्या इथं जयगडला हां हां यूट्यूबवर पण आहे. त्याचं चॅनल आहे साहिल कोली म्हणून आहे. हां कोली हां. तुम्ही कुठले आहे का? नाशिकचे ना? नाशिकवरून आले ना तुम्ही? सोबतच आहे का? आम्ही पण क्लासमेटच आहे लहानपणापासून सोबतच. तुम्हाला असंच पाय काढायला लागेल. तो मागून धरा अशी गाडी ती पूर्ण वेट आहे ना त्याच्या मागे भरपूर. बस स्टँड तसंच राहू दे, काढू नका स्टँड. हा धरून काढू नका काहीच. तर काही जण आता इथं थांबलो होतो आम्ही इथं चहा प्यायला. पब्लिक आली होती आपले नाशिकचे होते सगळे. ते तुम्ही बघितले असेल व्हिडिओ, फोटो वगैरे काढले त्यांनी. काय आमची फुल फाटली होती. एकदा जरी एक जरी गाडी पडली असती ना आम्हाला मजबूत खड्डा होता. पण ठीक आहे त्याने आम्ही तो काय चहा वगैरे पिला ना त्यांनी त्यातच पैसे दिले. शॉर्ट आहे. चला बाय. आता डायरेक्टली भेटू आपण रूमवर. जयगडला काय जयगडला. आता 9:15 वाजलं काहीतरी 20 अर्धा तास आधी फक्त पोहोचलो रूमला. गणपतीपुळेला आम्ही जयगडचा प्लॅन ॲक्च्युली कॅन्सल झाला आमचा. बिकॉज जयगडला स्टेचं ऑप्शन आम्हाला इथं लोकलला विचारला मी हायवेला जेव्हा नाश्ता करायला थांबलो तो संध्याकाळी. ते बोलले की जयगड साईडला स्टेचं ऑप्शन नाही आहे. तर मग रिस्क नको, त्या साईडला जंगल वगैरे भरपूर आहे, रूम भेटली नाही तर मग जायचं कुठं रात्री. सो मग आम्ही डायरेक्टली गणपतीपुळेला आलो. इथं रूम घेतली आम्ही गणपतीपुळेला. एकदम सस्ते में निपटा लिया आहे. कारण ही अशी रूम आहे, बेड आहे, हा टी व्ही सध्या चालू नाही, बाथरूमला फ्लॅश पण नाही. हा असा पसारा आमचा नाही. ही ए सी पण बंद आहे. बट काय करणार, सध्या ऑप्शन नाही आमच्याकडे. आम्ही प्री बुकिंग लास्ट डेचं काय ठेवलंच नव्हतं कारण माहीत नाही कुठं स्टे होईल ते. सो आता चाललो जरा बाहेर मार्केटला, जरा काहीतरी आणतो. काय राहिलं असतील वस्तू त्या. अत्तर इथं लाव असा. हां तिथं लाव, दोन्ही हात घास आणि असं लाव पूर्ण. तो जर लावशील ना याला टी शर्टला डाग राहतात. चला तर भेटूया डायरेक्टली आता गणपतीपुळ्याच्या मार्केटला. म्हणजे काय नाही, आता डायरेक्टली झोपू येऊन आम्ही सर.
काय वस्तू वगैरे घ्यायचं ते घेतो. बस दॅट्स इट. बाय बाय. गायजन गुड मॉर्निंग गणपतीपुल्याकडून. कारण आता आम्ही गणपतीपुल्याला काल रात्री जयगडचा प्लॅन होता बट नाही झाला. ॲक्च्युली जयविनायक मंदिर जवळ आम्हाला जायचं होतं आणि तिथे ऑप्शन नव्हता. जयगड साईडला तर भेटलंच असतं पण इथून तो लांब होता ना. इथंच पोहोचायला आम्हाला काहीतरी 8-8:30 वाजले. तर आता इथून आता किलोमीटर्स बाकी आहे काहीतरी 265 का 66. सो इतकं पूर्ण स्ट्रेच करता. मला लवकर उठलो आज 7 वाजता आणि मग रेडी वगैरे झालो आहे. आता फक्त जस्ट नाश्ता करायचा. नाश्ता करून मग लगेच निघू आपण घर केले. चला भेटूया नाश्ता करायला. तर विषय असा आहे का काय माहिती का असं जसं कोकणात आलो ना कंटाळा यावं लागला. गोव्याला 4 दिवस कसं गेलं समजलं नाही. ॲक्च्युली काल मी आलतो एके हॉटेलला आलतो. तिथं काय सीन झाला माहिती आहे. एक वेटर आला तो पहिला हां अन्नपूर्ण हॉटेल आहे इथं गणपतीपुल्याला. एक वेटर आला त्यांनी ऑर्डर घेतली म्हणजे पहिला लक्षच नव्हतं देत. मी लई पिस चालू त्याच्यावर बोललो 2-3 तुला आवाज दिला तू लक्ष देस ना असं तसं. तर तो आला ऑर्डर घेवायला आणि ऑर्डर वगैरे घेतली त्यांनी. झाला जेवून देऊन आणि मग बोललो बिल दे मला आता. तर बिल वगैरे दिलं ना त्यांनी. तर तो काय बोलतो मला काय बोलतो असतील तर पे कर. बिल काहीतरी 600 रुपये झाला होता. तो बोलतो हां तो बोलतो कॅश दे बोलतो मला. बोलतो काय असतील तुला बोलतो देवाचं ते दे. मी बोललो देवाचं तर ते बोलू 100 रुपये देत आहे. 100 रुपये 600 बिल झालं आहे. मी बोललो 300 देत आहे. तर त्यांनी 300 घेतलं गुपचूप खिशात टाकलं. त्यांनी ते ओनरला पण नाही पैसे दिले. पैसे खाल्ले त्यांनी. आणि आत्ता एक सीन झालं ना आत्ताचा हॉटेल कुठला तो स्पायसी. त्याच्यानं पण ॲक्च्युली सर्व्हिस नाही तर हॉटेलवाल्यांची चांगली गणपतीपुले साईडला. बाकी फक्त मंदिर जर सोडलं तर मला नाही वाटतं बाकी इथं काय आहे. कंटाळा आला हॉटेलला. चला तर डायरेक्टली निघूया. हा समोर आपला रूम आहे या बिल्डिंगमध्ये. नाश्त्याला गर्दी भरपूर आहे गाईज. चला तर डायरेक्टली निघूया. या इथं गाड्या आहेत आमच्या. गिअर्स वगैरे गिअरअप करून डायरेक्ट कल्टी मारायला लागेल. घरी पोचायला मे बी 6 ते 7 वाजतील आपल्याला. चला डायरेक्टली रोडवर भेटूया आता. बाय. सो आता विषय असा झाला आहे का मी जसं निघलो गणपतीपुल्यावरून रूमवरून तिथून माझ्या गाडीचा आहे ना ॲक्च्युली ब्रेक नाही लागत राईट साईडचा. कधी कधी लागते कधी कधी पूर्ण हे होते ब्रेक लागतच नाही. पूर्ण लिव्हर खेचलं ना तरी पण नाही लागत. सो आता इथे गॅरेज आहे पंडित ऑटो म्हणून. याला आता फोन लावला होता इथल्या लोकलकडून. आता तो येतो इथे. काय माहिती काय इश्यू झाला यार. तो आता बोलला 15-20 मिनटामध्ये येईल मी. म्हणजे अजून टोटल अर्धा तास जाईलच येते मला अजून. तो आता ट्रॅव्हलिंगमध्ये एक्सटेंड होईल अर्धा तास. ठीक आहे बघूया. ब्रेक तो इम्पॉर्टंट आहे भाई. हे केल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. तो हे सर्व झाल्यावर डायरेक्टली भेटूया आपण रोडवर. तर काय जणू आता आम्ही चिपळूणमध्ये आहो. इथून आलो असं आम्ही आणि इथून आता राईट टाकून सरळ हायवेला कनेक्ट होऊ. आय थिंक या रस्त्याने आमचा हायवे थोडा टाईम वाचवला आहे असं वाटतं आहे. बघू आता. ॲक्च्युली गाडीचा ब्रेकचा प्रॉब्लेम काय झाला होता. एअर पकडला होता ब्रेकला. त्याने जसं तो खालचा ब्रेक पॅडचा असतो ना ऑप्शन तो ओपन केला ना त्याचं 60% ब्रेक ऑईल बाहेर निघला. डायरेक्ट ब्रेक ऑईल बाहेर उरला. हवाशी उरली डायरेक्ट. ब्रेक ऑईल वरती पण त्याच्याकडून वरती त्याने चेक केला. इथं आहे बघा डब्बी. ही खालची ही खोललेली त्याने. ही डब्बी ही त्याने ओपन केली होती. नाही हां आहे बघ इथं क्लीन आहे. ब्रेक ऑईल पूर्ण क्लीन आहे पाण्यासारखं पूर्ण क्लीन. आणि खालची एक ती ओपन केली होती 60% दूर म्हणजे आपला एअर बाहेर निघाला. चला आता काहीतरी फक्त 200 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. आता जेवायला थांबू. 6 पर्यंत पोचू. जास्तीत जास्त 6 पर्यंत. 5:30 पर्यंत टच होऊन. चला डायरेक्ट आता जेवायला भेटू. बाय. आम्ही मस्त हॉटेलला आलो. एसीच्या हॉटेलला बोलून मस्त गरमागरमी आहे. एसीमध्ये जाऊ. हॉटेल भारी आहे पण प्रॉब्लेम काय माहिती आहे काय प्युअर व्हेज आहे. परत या सगळा घालून बिलून हेल्मेट सगळा घालून परत जावं लागेल नॉनव्हेजच्या हॉटेलला. कारण आज रविवार आहे. भाजी कोण खायला आहे शिट. चला बाहेर. तर मित्रांनो सॉरी गायजानो फेमस हे ते हॉटेलला थांबलो होतो तिकडं आम्ही. आता तिकडच्या आलो इथं. हे समोरच्या हॉटेल आहे कारण तिथं पूर्ण व्हेज होता इथं नॉनव्हेज होता. एक नंबर चव होती चिकन मसाल्याची. दोघं 4-4 भाकऱ्या खाल्या म्हणजे पूर्ण मोठ्या नाही मीडियम साईजच्या 4-4 भाकऱ्या. टोटल 8 भाकऱ्या. एक नंबर. गाडीची अवस्था फुल खराब झाली. हे बघ टायर
यो फुलपाखरू अटकलाय रेडिएटर ग्रिल मध्ये. सॉरी भाई, माफ कर दे. कुठं बसलो आपण आता? आपला खारपाडा. सो फायनली बऱ्याचशा किलोमीटर नंतर, बऱ्याचशा प्रवासानंतर फायनली पोहोचलो आम्ही आता आपल्या साईडला. सेफली अराइव्ड. सुखरूप घरी पोहोचलो. फायनली राईड कम्प्लीट झाली. गाडीची अवस्था बघा, टायर बियर फुल माखलेली आहे गाडी. आमचीच अवस्था खूप माखलेली आहे. पॅन्टी बिंडी शूज. गाडी सायलेन्सर लाल झालेला आहे. गाईच याच्यात कमीच लाल दिसतोय. चिखलांशी मिनी चटून पाण्याशी. बघू आता संध्याकाळचं काय प्लॅन आहे. पोपटीचं झालं तर पोपटी, नाही तर मग पार्टी. ठीक आहे, बाय बाय. तब तक के लिए मिलते हैं बाद में. ये लोकर ये लोकर ये लोकर ये लोकर ये ये काजू कोणला पाहिजे? काजू तुला? काजू गाय जाणू फिरून आलंय. पोपटी यावी यावेळी आम्हाला पार्टी दिली पोपटीची. बोलतो तुम्ही गोव्याशी आवरला, आमची बोलतो सुखरूप घराला लावून आमच्याकडे तुम्हाला पोपटी उपटी आता बनवून रेडी झाली. पण विषय असा का मटरच नाही टाकली हवी. खरे भाई मटर बिटर ना टाकले तू अशी कशी पोपटी भरतं गाली मध्ये काय कटिंग ऑन टॉप केले हवी गपला केला सोबत. बाकीचं काय दोघ जण भाकऱ्या नाही लागले. वाव पोपटीची भाकरी का दिन पोपटी तो व्हेजिटेरियन आहे ना. ते व्हेज आहे दोघं. ते उकरलेल्या बटाट्यांची भाकरी आहे. नाही एकाने भाई बाव कोलब्या आणले आपल्याला कोलब्या टाकलं तर चाल. काय जातात जेवण आलोय. चिमोऱ्यांचा वेगळा आंबट खाला, चिकन वेगळा खाला, परत काय कोलब्या चिवण्यांचा आंबट वेगळा खाला ना. आता परत पोपटी सकाळला पासणार नाही काहीच. तर डायरेक्ट आता पोपटी झालता नाही भेटू. त्यांचं या लागलं तर गाय जण पोपटी झाली. या काय रे पोरा झाली पोपटी झाली शिजले यान काय रे मावरा असेल शिस्सा नाही तर चिकन असेल. खोल मावरा असेल गरम आहे. खोल चिकन आहे. मच्छी चिकन चिकन कलेजी कलेजी शिजलेलं शिंगा लाकूड आहे मगर आहे लाकूड आहे. थँक्यू सो मच फॉर पार्टी. माझं 500 रुपये खपवल्याबद्दल थँक्यू. बाय 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 बाय. गुड नाईट. व्हिडिओ आवडली तर काय करू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करा फक्त, बाकी काही नको. चला बाय बाय.